रसिक हो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत. आणि सादर करते विवेक वानखडे. शब्द आणि सुरांचे हे हितगुज काव्यांजली काव्यांजली हितगुज कवितेशी. काव्यांजली काव्यांजली. मला आवडते वाट वळणाची, दाट झाडीची नागमोडीची, ही अलीकडच्या नदीच्या थडीची. मला आवडते वाट वळणाची. मला आवडते वाट वळणाची, सरघसरणीची पाय फसणीची, लवणावरची पान बसणीची. मला आवडते वाट वळणाची. नमस्कार श्रोते हो, मी संपदा. आणि मी जान्हवी आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करतो. जान्हवी, या कवितेच्या ओळीसरशी मन भूतकाळात गेलं ना ग. हो ना, अगदी थेट बालभारतीच्या पुस्तकात जाऊन बसलं. पावसानं भिजलेलं हिरवं रान आणि त्यातून लाल मातीची पायवाट, हे चित्र नकळत डोळ्यासमोर उभं राहिलं. आणि शाळेतले दिवसही लगेच आठवले. शाळा हाच मुळी आनंदाचा प्रांत होता. त्या आठवणी आयुष्याला पुरून उरतात असं म्हटलं तरच योग्य ठरेल. कारण या आठवणी दिवसागणिक ताज्या होत जातात. आपण त्यात गुंतून पडतो नकळत डोळे ओलावतात आणि जीव हुरहुरतो. श्रोते हो, आत्माराम रावजी देशपांडे म्हणजेच कवी अनिल यांच्या वाट या कवितेनं शाळेच्या वयात आपल्याला नेऊन सोडलं. खरंच शाळेतले दिवस किती छान होते ना. त्यासोबतचं आपलं जगणंही तितकंच छान, साधं, सरळ होतं. ना कशाची भ्रांत, ना कसला सोस, फक्त निखळ आनंद दिला शाळेनं. आणि शाळेतल्या या कवितांनीही. कवी अनिल यांची वाट ही कविता जेव्हा आपण वाचतो ना, तेव्हा पाण्यानं भरलेलं नदीचं पात्र आणि त्याच्या बाजूनं जाणारी हिरव्या गवतातली ही वाट, डोक्यावरच्या निळ्या आकाशातले कृष्ण मेघ आणि रुजव्याचा हिरवा वास आपल्याला जाणवतो. म्हणूनच प्रत्येक पावसात ही कविता आठवतेच. हो ना. श्रोते हो, साधे शब्द, साध्या भावना यांच्या संयोगानं तयार झालेली ही कविता आपल्याला आवडते. त्यांच्या कवितेत निसर्गाची अनेक रूपं आपल्याला पाहायला मिळतात. पण कवी अनिलांच्या कवितेतलं हे वर्णन केवळ निसर्ग वर्णन नाहीये, तर निसर्गाशी साधलेला तो संवाद आहे. हा संवाद त्यांच्या कवितांमधून आपल्याला सहज समजतो. निसर्गाशी असलेलं त्यांचं हे नातं कवितेतल्या प्रसंगातून आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. इथे मला त्यांची एक कविता प्रकर्षानं आठवते. कुठली ग? रानराणी हे त्या कवितेचं नाव आहे. यात रानराणी एक स्त्री आहे असं समजून तिच्या शृंगाराची आणि कवीने पावसाला केलेल्या विनवणीची ही कविता आहे. आठवली का तुला? आठवली तर. पावसा पावसा किती येशील, आधीच ओले त्या रानराणीला किती भिजवशील. या शब्दांनी श्रोते हो, हिरव्या रानाचं ओलेपण आणखीनच सुंदर होऊन जातं. पुढे ते म्हणतात, पावसा पावसा थांब ना थोडा, पिळून काढून न्हालेले केस बांधू दे एकदा सैल आंबाडा. त्या धसमुसळ्या पावसाशी ही लाडीक तक्रार, लाडीक संवाद आपल्यालाही आवडतो. स्त्रीच्या मनातल्या नाजूक भावनांचं प्रतिबिंब या कवितेत दिसतं. यातली प्रत्येक ओळन ओळ आपणही कधीतरी अनुभवलेली असते, म्हणून ती जवळची वाटते. पावसा पावसा लब ढगात, साग फुलांची कशिदा खडीची, घालू दे तंगशी चोळी अंगात. पावसा पावसा ऊन पडू दे, वाळाया घातला हिरवा शालू, चापून चोपून तिला नेसू दे. पुढे ते म्हणतात, पावसा पावसा पहा ना जरा, जांभळ्या फुलांचा देव बाभळीने वेणीत घातलाय गजरा. पावसा पावसा आडोशातून साजरा शृंगार रानराणीचा, दुरून न्याहाळ डोळे भरून. श्रोते हो, पावसानं तृप्त झालेलं रान कवीच्या दृष्टीनं आपण पाहिलं तर ते आपल्यालाही अगदी असंच दिसेल. रानराणीचा हा शृंगार मनाला मोहवतो. मगाशीच आम्ही म्हटलं ना की त्यांची कविता साधे शब्द घेऊन येते, तरीही ती मनाचा वेध घेते. त्यांच्या कवितेत प्रसन्न अशा चेतन गुणोक्ती अलंकाराची चेतना जाणवत राहते.
म्हणूनच प्रत्येक प्रतिमा जिवंत होऊन डोळ्यासमोर येते. कवी अनिल यांच्या कवितेची ही एक बाजू झाली. पण आत्ममग्न, विरह व्यक्त करणारी विराणी, कोमेजून गेलेल्या मनाची व्यथा सांगणारी अशी त्यांच्या कवितेची दुसरी बाजूही आहे. श्रोते हो, त्यांच्या काही सुंदर कवितांची झालेली गाणीही सर्वश्रुत आहेत. अजूनी रुसून आहे खुलता कळी खुलेना, मिटले तसेच ओठ की पाकळी हलेना. कुणी जाल का, सांगाल का, सुचवाल का या कोकिळा. केळीचे सुकले बाग असुनिया पाणी, कोमेजली कवळी पान. थकले रे डोळे माझे वाट तुझी पाहता. वाटेवर काटे वेचीत चाललो. आणि श्रोते हो, अशाच एका कवितेचं झालेलं गीत आता आपण ऐकूया आणि त्याविषयी नंतर बोलूया. श्रोते हो, या गाण्यातली नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतीच्या फुला ही ओळ ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं की ही ओळ प्रेमाच्या त्या व्यक्तीसाठी आहे. दुःखाचं ऊन सोसल्यावर सुखाचे दिवस येतील अशा आशयाची ही कविता असावी असं वाटतं. पण श्रोते हो, ही एका कामगार स्त्रीची व्यथा आहे. आश्चर्य वाटलं ना तुम्हाला? ग्रीष्माच्या भर उन्हात आपल्या तान्हुल्याला रस्त्याच्या शेजारी ठेवून डांबरी रस्त्यावर काम करणाऱ्या एका कामगार स्त्रीला पाहून कवी अनिल यांना ही कविता सुचली. आता या गाण्याची दाहकता तुमच्या लक्षात आलीच असेल. तान्हुल्याला होणारा उन्हाचा त्रास तिचं हृदय विदीर्ण करून जातोय, म्हणून ती म्हणते, वेळ झाली भर माध्यान्न, माथ्यावर तळपे ऊन. नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतीच्या फुला. ग्रीष्माचं ऊन किती दाहक असतं ते आपल्यालाही माहिती आहेच. त्याची दाहकता त्या मुलाला सहन होणार नाही हे त्या आईला माहितीये, त्याच्यासाठी तिचा जीव तळमळतो आहे. म्हणून ती म्हणते, तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी. कसा तरी जीव धरी माझ्या प्रीतीच्या फुला. उन्हाच्या दाहकतेनं त्या मुलाला चटके बसतायत, पण ती काहीही करू शकत नाही. ती हतबल आहे. पण तिचं सारं लक्ष त्या मुलाकडेच आहे. वाहतात वारे जळते, पोळतात फुलत्या तनुते. चित्त इथे मम हळहळते माझ्या प्रीतीच्या फुला. विस्तवाच्या ज्वाळेसारखे जळते वारे आजूबाजूला वाहतायत आणि तुझ्या फुलासारख्या नाजूक देहाला ते भाजून काढतायत. आणि ते पाहून माझं मनही इथे जळतंय. पण मी काय करू रे माझ्या प्रीतीच्या फुला? तिची अगतिकता कवी अनिल यांनी नेमकी शब्दबद्ध केली आहे. माध्यान्नीची पायात पडणारी तिची सावलीही बाळाचं उन्हापासून रक्षण करू शकत नाहीये. त्याचं पांघरूण होऊ शकत नाहीये. म्हणून ती म्हणते, माझी छाया माझ्या खाली तुझं साठी आसावली. कशी करू तुझं सावली माझ्या प्रीतीच्या फुला. दाटे दोन्ही डोळा पाणी आटे नयनातच सुकुनी. कसे घालू तुझं आणुनी माझ्या प्रीतीच्या फुला. नंतरच्या या ओळीत तिची अगतिकता, तगमग, बेचैनी आपल्याला पाहायला मिळते. मुलाकडे पाहून तिच्या डोळ्यात पाणी दाटून येतंय. पण या उन्हानं तेही सुकून गेलंय. तुझी तहान हे पाणी भागवू शकत नाहीये. अशा परिस्थितीत आशेचा एकही किरण तिला दिसत नाहीये. म्हणून ती चिंताक्रांत आहे. निरभ्र आकाशाखाली तिला मृगजळ दिसतंय, तेही फसवं आहे. तिची तगमग होतेय. पण परिस्थितीपुढे हतबल असलेली ती आई आपल्या बाळाला आपल्यासोबत गाणं गुणगुणायला सांगते. म्हणून शेवटच्या ओळी अशा आहेत. मृगजळाच्या तरंगात नभाच्या निळ्या रंगात. चल रंगू सारंगात माझ्या प्रीतीच्या फुला. यात सारंग हा राग माध्यान्नी म्हणजेच भर दुपारी गायला जातो. त्याचा उल्लेख चल रंगू सारंगात या ओळीत येतो. श्रोते हो, आज खऱ्या अर्थानं हे गाणं कळलं ना? आणि नकळत तुमचेही डोळे ओलावले असतील. कवी अनिल, संगीतकार यशवंत देव आणि गायिका उषा मंगेशकर या त्रयींनी हे गाणं अजरामर केलंय. गीतातला भाव संगीतकार यशवंत देव यांनी पुरेपूर जपलाय आणि उषाताईंनी तो तसाच्या तसा समोर उभा केलाय. यानंतर हे गाणं आपण जेव्हा जेव्हा ऐकाल तेव्हा अगतिक व्याकुळ झालेली ही आई तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच उभी राहील. आणि हे गाणं मनाला चटका लावून जाईल. श्रोते हो, अशा सुंदर भावगर्भ कविता लिहिणारे कवी अनिल यांचा परिचय आता थोडक्यात करून घेऊया. 11 सप्टेंबर 1901 रोजी मूर्तिजापूर इथं जन्मलेले आत्माराम रावजी देशपांडे म्हणजेच कवी अनिल. BA LLB झाल्यानंतर न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलं.
पुढे दिल्लीला नॅशनल फंडामेंटल एज्युकेशन सेंटरचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. फुलवात हा त्यांचा पहिला कविता संग्रह 1932 साली प्रसिद्ध झाला. या कविता संग्रहानं मराठी साहित्य विश्वाचं लक्ष वेधून घेतलं. पांडित्यपूर्ण संस्कृत प्रचूर शब्द, यमक यावर त्या काळच्या कवींचा विशेष कटाक्ष असे. अशा या काळात कवी अनिल यांचा फुलवात हा कविता संग्रह हृदयी लाविली फुलवात अशा हळूवार ओळी घेऊन आला. आणि या कवितांचं वेगळेपण, साधी सरळ भावस्पर्शी रचना हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य सर्वांना भुरळ घालणारं ठरलं. त्यानंतर प्रेम आणि जीवन हा कविता संग्रह 3 वर्षांनी रसिकांपुढे आला. भग्नमूर्ती, निर्वासित चिनी मुलास, पेरते व्हा, सांगाती, आणीबाणी हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. आणि त्या काळात नव्या वाटा चोखाळणारे कवी म्हणून कवी अनिल यांची ओळख निर्माण झाली. प्रसिद्ध लेखिका आणि समीक्षक कुसुमावती देशपांडे या त्यांच्या पत्नी. कवी अनिल आणि कुसुमावती यांनी एकमेकांना पाठवलेल्या पत्रांचा संग्रह कुसुमानील या नावानं प्रसिद्ध आहे. मुक्त छंदातलं काव्य आणि दशपदी या काव्य प्रकारांचे ते प्रवर्तक होते. 10 ओळींची स्वतंत्र रचना म्हणजे दशपदी. तुझ्या विना, विराणी आणि जुई ह्या त्यांच्या काही प्रसिद्ध दशपदी आहेत. पाऊस पडून गेल्यावर त्यांनी रेखाटलेलं जुईचं मर्यादाशील लावण्य त्यांच्या जुई या दशपदीत आपल्याला पाहायला मिळतं. त्यातल्याच या काही ओळी. पावसाची सर ओसरून जाते, उगाच तुषार भिरभिरती, इवल्या इवल्या फुली भरलेल्या. अंग निथळत्या जुईभोवती. श्रोते हो, अकृत्रिम शैलीत लिहिलेल्या त्यांच्या या दशपदी रचना म्हणूनच पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात. त्यांच्या दशपदी या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. ज्यात 39 दशपदी रचना आहेत. श्रोते हो, कवी अनिल यांच्या कवितांविषयी खरं तर पुष्कळ बोलता येईल. पण वेळेअभावी त्यांच्या एका दशपदीनं कार्यक्रमाची सांगता करत आहोत. बैस जवळ ये बघही पश्चिम, कोमल रंगी फुलली अनुपम, ये नेत्री ते घेऊ साठवणी, गालावरती गाल ठेवणी, गगनी उगवला सायंतारा, उदासीनता विसर जगाची, तुझाच मी तू माझी सदाची, विरले हृदयांतरी बघ अंतर, तू आणि कमी जवळ निरंतर, गगनी उगवला सायंतारा, गगनी उगवला सायंतारा. श्रोते हो, आजचा हा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा. त्यासाठी आम्हाला मेसेज करा. आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 94 035 73 485. आणि आजच्या या कार्यक्रमातून मी जान्हवी आणि मी संपदा आपला निरोप घेतोय. नमस्कार. शब्द आणि सुरांचे हे हितगुज काव्यांजली काव्यांजली हितगुज कवितेशी काव्यांजली काव्यांजली. श्रोते हो, आपण ऐकत होता कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत. आणि सादरकर्ते विवेक वानखडे.